पुढचं किमान 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असा सल्ला आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी दिलाय. गोल्ड इम्पोर्ट कमी व्हावेत आणि फॉरेन करन्सी वाचावी हा यामागे त्यांचा हेतू आहे. आम्ही मागच्या 6 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना सोनं आणि चांदी खरेदी न करता स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतोय. ज्या वेळेला सोनं आणि चांदीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं त्यावेळेला 2024 आणि 25 मध्ये सोनं, चांदी, प्लॅटिनम सारख्या कमोडिटी खरेदी करण्याचा सल्ला देणारे भारतात खूप कमी अॅनालिस्ट होते आणि त्यापैकी आम्ही एक होतो. ते प्रेडिक्शन आम्ही गोल्ड आणि निफ्टीच्या रेशो चार्टच्या आधारे केलं होतं. हाच रेशो चार्ट मागच्या 6 महिन्यांपासून हे सांगतोय की आता सोनं चांदीपेक्षा इक्विटी आउटपरफॉर्म करू शकते, त्यामध्ये जास्त रिटर्न मिळू शकतो. आम्ही ज्या वेळेला हे म्हणतोय की सोनं आणि चांदीला इक्विटी आउटपरफॉर्म करेल तर याचा अर्थ असा नाही की सोनं चांदी खाली येईल. बरेच लोकांच्या मनात हे कन्फ्युजन असतं किंवा बरेच लोक हा प्रश्न आम्हाला विचारतात की मग सोनं खाली येईल का. तर सोनं खाली येईल का त्याच्याशी रिलेटेड हे प्रेडिक्शन नाही आहे. हे प्रेडिक्शन काय आहे की गोल्ड आणि सिल्वरच्या तुलनेत इक्विटी जास्त रिटर्न देईल, म्हणजे आउटपरफॉर्म करेल. काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की सोनं 3.5 लाखाच्या वर जाईल, पण पुढच्या 10 वर्षात आता जे लोक सोनं आणि चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना पुढच्या 10 वर्षात FD पेक्षा कमी रिटर्न मिळेल. तर त्याच्या मागं लॉजिक हेच आहे की मागच्या 2-2.5 वर्षात जो रिटर्न मिळाला आहे सोनं आणि चांदीमध्ये तो आता परत मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे आता जो नॉर्मल रिटर्न आहे 5-6-7-8% तेवढाच पर ॲनम रिटर्न मिळेल आणि गोल्ड आणि सिल्वरला इक्विटी जसं मी म्हटलं तसं आउटपरफॉर्म करण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणूनच कारण जरी वेगळं असलं तरी आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून इक्विटी मार्केटमध्ये आपण जर गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळू शकतो. आपल्याला पोर्टफोलिओवर चांगला अल्फा जनरेट करता येऊ शकतो. गोल्ड आणि निफ्टीचं हे जे रिलेशन आहे ही एक 4 वर्षाची सायकल असते. या सायकलचा कशा प्रकारे फायदा करून घ्यायचा यासाठी तुम्हाला जर 1-to-1 अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर खाली जे नंबर दिलेले त्यावर कॉल करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. कोणतीही गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.